मधुमक्खी का प्रॉब्लम है क्या कुछ? है ना? अच्छा काट रहे क्या? हाँ लास्ट गणपती कुठे? अच्छा ते बापरे भयानक वारं सुटलं होतं. भयानक म्हणजे भयानक वारं सुटलं होतं. आतमध्ये झाडं पडायला लागलेत. नाही हे काढून टाकतो. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू. सध्याला सकाळचे 7 वाजलेत आणि आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही महाबळेश्वर टेम्पलला जाणार आहे. गोकर्णाचं मेन मार्केट आहे. इथं मंदिराच्या जवळच आम्ही आहोत आणि इथं आम्हाला हे अशा पद्धतीचं मराठीमध्ये लिहिलेलं बोर्ड भेटलाय. आम्ही मंदिराला दर्शन घ्यायला आलोय आणि मंदिरामध्ये त्यांची इथली जी व्हाईट कलरची लुंगी असते ती लुंगी घालून जावं लागतं. या दुकानामध्ये आता आम्ही ती लुंगी घेतोय. अशा पद्धतीने काहीतरी आम्ही असं ओळख घातलंय आणि असंच तुम्हाला जाऊन दर्शन घ्यावं लागतं. मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि आता थोडे या पोशाखामध्ये फोटोज वगैरे काढतो. कपडे चेंज केलेत आणि आता नाश्त्याला चालू. अशा पद्धतीचं त्यांचं हॉटेल आहे आणि इथंच किचन आहे. ऑर्डर किसको बताने का? इडली पुरी बनाना बन्स सेट डोसा. इथं जवळपास सगळ्यांना मराठी येते. बनाना बन्स भैया काल इथं सिटीमध्ये एक पेंटिंग करत होता. हे भैयाचं पेंटिंग आहे. आम्ही दर्शन घेऊन वापस हॉस्टेलला आलोय. इथं माहिती दिली आहे याना केव्सची पण सगळी कन्नडमधून दिली आहे. तर आता आम्ही आलोय याना केव्सला. हे गोकर्णापासून जवळपास एक 50 किलोमीटर अंतरावरती आहे. पण 50 किलोमीटर जवळ जरी वाटत असेल तरी त्याला यायला कमीत कमी 1.5 तास तरी लागतो. आणि हा पूर्ण जो रोड आहे तो घाटातला आहे. तुम्हाला मी आता दाखवलंच असेल की सगळं घाटातला रोड तुम्ही बघितलाच असेल. पण रोड चांगला आहे. थोडा कुठेतरी 5 किलोमीटरचा पॅच खराब आहे. बाकी रोड एकदम चांगला आहे. आणि आता आम्ही आतमध्ये जातोय. आता जस्टच एंट्री केली आणि इथं आम्ही गाडी पार्क केली आहे. इथं ती माहिती सगळी इंग्लिशमध्ये दिली आहे. हे तुम्ही पॉज करून वाचू शकताय. गोष्ट अशी झाली आहे की त्यांनी आम्ही आज जस्ट एंटर करत होतो आणि त्यांनी म्हणले की गिळ्या आणि म्हणले की आतमधले केव्स जे ते बंद झाले. म्हणजे बंद नाही आहेत, ॲक्च्युली बंदच आहेत. लांबून बघावं लागेल कारण त्यांनी रिझन एवढं भयानक दिलंय की आता मला पण जायला भीती वाटायला लागली. कारण आतमध्ये मधमाशांचा प्रॉब्लेम झाला आहे. उठलेत आता वाटतं की रायडिंग जॅकेट घेऊन यायला पाहिजे होतं. ए बाबा ह्यानं काय चोळत यायला लागले. मधमाशा चावलं तर त्यांची जिम्मेदारी नाही असं त्यांनी सांगितलंय.
नाही पण त्यांचं सांगायचं काम आहे ते त्यांनी सांगितलं असं म्हणायला लागलेत. आप जाके आ गए मधुमक्खी है नहीं है नहीं है ना उधर गया तो फोन नहीं करना. अच्छा और दूसरा प्रॉब्लम क्या बताया क्या, ट्रेकिंग वाले बोल रहे थे परफ्यूम नहीं लगाना है, परफ्यूम के कारण वो उठता है. वो मुझे पीछे किया था 3-4 बार पीछे किया, मैं परफ्यूम लगाया था. कभी अभी हाँ अभी पीछे गए हाँ ए, नहीं, ऐसा कुछ नहीं, एक ही आया था. हाँ ऐसे धूप में आया तो चले जाता वो. हाँ. परफ्यूम का प्रॉब्लम है ये. नहीं वो एक वीडियो देखा था ना, ट्रैकिंग का तो परफ्यूम वो नहीं फिर लगाना. पसीने के लिए भी आता है बोल रहा है वो. हाँ पसीने के लिए आता है, ज्यादा आया तो. कुछ नहीं सर, अभी तो हम लोग गए, कुछ नहीं, बच्चे लोग भी गए, अच्छा कुछ नहीं. जाओ. इतना नहीं ना कुछ नहीं नहीं भीती वाटायला लागली रे. ह्याने काय करायला लागले तिथं फोटो काढायला का आपण पण काढायचं का फोटो तसलं ते तर किती बारक्या लेकराला घेऊन गेले. बाय 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 बाय. मधुमक्खी का प्रॉब्लम है ऊपर अभी क्लोज किया है. क्या क्लोज कर रहे उधर जो था ना दुकान बिकान हाँ. मंदिर क्लोज किया है उन्होंने. अच्छा दूर से देखने आएगा ना मंदिर गणपति टेम्पल के पास. हा अच्छा अच्छा मराठी येतं मराठी येतं. अच्छा कुठून आलेत अच्छा ओके ओके. ऍक्सेंट म्हणून कळालं का तुला मधमाशा चावायला नाही पाहिजे. हॅशटॅग से नो टू एम्बिशन्स लाईक भस्मासूर. लोहे को लोहा काटता है, भस्मासुरी भस करता. मधमाशा तर दिसलं ड्रेसिंग करून आले होय काय तुम्हाला काय. असं एक गणपतीचं मंदिर आहे. हाँ उधर शोर मत मचाइएगा, वो अटैक करता है. आराम से थोड़े से बात करना. काय झालं तो अटैक करते हैं वो. हां 5 लोक एडमिट हुए थे कल अरे बापरे 5 लोक ऍडमिट झाले पण काल. खालून वरती चालत यायचा एक रस्ता आहे आणि इथे एक गणपतीचं मंदिर आहे. आता हे असं वरती 350 स्टेप्स चालत जायचं असं त्यांनी सांगितले. मधमाशा ऍक्च्युली आहेत कानापासून झालेला आवाज यायला लागलाय करत चाललेत. सो मी व्लॉगिंग करत नाही आता म्हणजे बोलत नाही शांत राहतो. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स आहे पिन ड्रॉप सायलेन्स. मधमाशांचा आवाज यायला लागलाय. पण हे एवढं सगळं वरती चढून येतो टेम्पल कडून. इथं एक कोल्ड्रिंक दिलं जाते. कोल्ड्रिंक माहित नाही कशाचं आहे, कशाचं आहे, बेलाचं आहे. बेलापासून बनवलेलं काहीतरी कोल्ड्रिंक आहे. तर ते टेम्पल कडून दिलं जाते जे की मी आत्ता पिऊन आलो. आता सध्याला इथं मंदिर बंद झालंय. मंदिराची एंट्री 3 वाजता चालू करतील असं ते सांगितलं मला. इथं 10 रुपये तिकीट आहे.
याना केव्सला जाऊन आलो आहे. इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दर्शन पण घेतलंय. माकडं आहेत त्यावरती. मी फोन ठेवतो. मधमाशांचा एवढा काही प्रॉब्लेम नाही आला, पण आता इथे माकडं आहेत. माकडं हो, फोन बिन घेऊन दाखवतो. एकच मिनिट. हां या पुढे दाखवतो, 1 मिनिट. माकडं दाखवतो आणि फोन ठेवतो आणि आपण हॉस्टेलला गेल्यानंतर भेटू. बाय. तिथं मधमाशांचे बरेच पोळे आहेत आणि त्या मधमाशांच्या पोळ्यांमधले बरेच पोळ्यांवरती मधमाशा उडून गेलेल्या पण दिसल्या. मे बी ते कालचं जे इन्सिडेंट झाला तर तिथं त्यावेळेसच झालेले असतील. त्यामुळं सध्याला तरी काय मधमाशांचा त्रास नाही झाला, पण स्टील बी केअरफुल, कारण लईच मधमाशा आहेत. इथून तिकडं उडी मारायचं. हो, तिथून वर मारलं मी बघितलं की. हा ना, चला रे चला. माकडं आपल्या मागे यायचे. जस्टच आम्ही हे जो जंगलातला रस्ता आहे ना, हा जंगलात जाणारा रस्ता आहे, तो याना केव्स वरून येतो आणि आम्ही तिथून आलोय. भयानक वारं सुटलं होतं, भयानक वारं सुटलं होतं आणि आतमध्ये झाडं पडायला लागलेत. तर ते तसल्या ठिकाणाहून आम्ही फास्टमध्ये गाडी घेऊन आलोय. खूप ॲडव्हेंचरस होतं. आणि जर तुम्ही असं कुठेतरी फॉरेस्टमध्ये गाडी चालवत असाल तर बी केअरफुल. वारंवार जर सुटलं तर थोडंसं अवकाश आणि बघून गाडी चालवा. सोबतच लक्ष सगळीकडे राहू द्या.